मराठ्याला पक्क टिकणार आरक्षण द्यायचं. मग कोणचं द्यायचंय तर आपल्या नोंदी आहेत ना ओबीसीचं घेत नाहीत. आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला. आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या, ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्क आरक्षण द्यायला लागलो. 58 लाख नोंदी सापडलेल्या. मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात. मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असेल ह्या रद्द केल्या तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात. एकनाथ शिंदेचं जी मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या. त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागले. पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या. रद्द करायचं काम बावनकुळ्यासारखे लोक करायलेत. त्याला वाटत असत रद्द करूया. तसंच 10% आरक्षण सुद्धा ते रद्द करतीलच. काही डोकं लावणार, कारण सहन होत नाहीये त्यांना त्यांचं झालेलं. कारण हे आमचं आरक्षण श्रेयात गुंतलंय. मग यांच्या डोक्यात आलं पक्का आरक्षण देतोय. 58 लाख नोंदी दिल्या, आता गॅझेट द्या म्हणतोय. आपल्याला गॅझेट द्यायचे नाही, कोल्हापूरचं नाही आणि सातारा संस्थांचं द्यायचं नाही. मराठ्यालाही पक्का आरक्षण मिळतंय. म्हणून हे गैरसमज पसरायचा होता की कुणबी प्रमाणपत्र घेऊ नका, ते रद्द होत आहे. बोगस मंत्र्यांनी कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्यात. मराठ्याचं खरं टिकू द्यायना तर मराठ्याची ECBC कसं टिकून देते.